महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। भिलवडीत लहान मुलांसाठी पहिल्यांदाच रंगला पतंग उत्सव। 125हून अधिक चिमुकल्यांनी लुटला आनंद। मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी आणि मुलांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावी या उद्देशाने जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी आणि सहेली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला पतंग उत्सव सीझन 1 अत्यंत उत्साहात संपन्न झाला। भिलवडी व परिसरात लहान मुलांसाठी पहिल्यांदाच अशा अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवात जवळपास 125 मुले, मुली आणि त्यांच्या पालकांसह सुमारे 200 ते 250 लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला। कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुलांना जायंट्स ग्रुपतर्फे मोफत पतंग देण्यात आली। अनेक लहान मुलांनी आयुष्यात पहिल्यांदाच पतंग उडवण्याचा थरार अनुभवला, ज्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे ओसंडून वाहत होता। चिमुकल्यांचा हा उत्साह पाहून उपस्थित पालकांनीही जायंट्स ग्रुपच्या या धडपडीचे व उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। या रंगतदार पतंग उत्सवात मुलांनी आपल्या पतंगबाजीचे कौशल्य दाखवले। यामध्ये आयुष शिंदे याने प्रथम, प्रीतम आंबी याने द्वितीय तर अथर्व पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला। विजेत्यांसह इतर सर्व सहभागी मुलांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरवण्यात आलं। या नाविन्यपूर्ण महोत्सवाच्या नियोजनासाठी आणि शिस्तीसाठी उद्योजक गिरीश चितळे, भिलवडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भगवान पालवे, जायंट्सचे अध्यक्ष बाहुबली चौगले, महावीर चौगले, सुबोध वाळवेकर, विशाल सावळवाडे, CV कुलकर्णी, सचिन मगदूम, संभाजी महिंद, KR पाटील, दत्ता उथळे आणि गजानन माने यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच सहेली ग्रुपच्या स्मिता वाळवेकर, स्मिता शेट्टे, स्नेहा शेडबाळकर, आशाराणी महिंद, अश्विनी महिंद, चैत्राली कुलकर्णी व सविता सूर्यवंशी यांच्यासह सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी उपस्थित राहिलेले प्रसिद्ध उद्योजक गिरीश चितळे यांनाही पतंग उडवण्याचा मोह आवरता आला नाही। त्यांनी स्वतः पतंग उडवत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आणि आजच्या डिजिटल युगात अशा पारंपरिक खेळांचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे यावर प्रकाश टाकला। कार्यक्रमाचा समारोप करताना जायंट्सचे अध्यक्ष बाहुबली चौगले यांनी या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून आगामी काळात दरवर्षी हा पतंग उत्सव अधिक आकर्षक आणि मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। पतंग उडवणे ही जी संकल्पना किंवा ही म्हण वापरली जात होती ती केवढी नकारार्थी होती, आज केवढा पॉझिटिव्ह त्याच्यातला काही सोपी गोष्ट नाही पतंग उडवणे प्रत्यक्षात। पण शब्दांचे पतंग उडवणाऱ्यांना ते लक्षात येत नाही, इतर प्रत्यक्ष उडवणाऱ्यांना नक्की कळेल की पतंग उडवणे किती अवघड असते।